श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुमच्यासाठी ही योजना जी असणार आहे बांधकाम कामगार योजना, तर ह्या योजनेचा जर तुम्ही अजूनपर्यंत लाभ घेतलेला नसेल तर या बांधकाम कामगारांनी आजच आपली नोंदणी करायची आहे। ही नोंदणी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू असणार आहे, अपॉइंटमेंट कधी घ्यायची आहे, अपॉइंटमेंटसाठी कागदपत्र कोणती लागणार आहे, डॉक्युमेंटसाठी तुम्हाला कसे अर्ज करायचे आहे त्याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या द्वारे देणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी सेफ्टी किट डिनर सेट याची वाटप जी चालू होती तर सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे अशी बरीच माहिती व्हिडिओच्या द्वारे देणार आहे। तर बघा, जे बांधकाम कामगार असणार आहे तर त्यांच्यासाठी मोठी खुशखबर असणार आहे, अपडेट असणार आहे। कारण बघा, सिंधुदुर्ग जिल्हा, त्याचबरोबर बघा रायगड जिल्ह्यामध्ये आणि अहिल्यानगर, त्याचबरोबर सोलापूर, पुणे जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट पुन्हा चालू झालेली आहे, वेबसाईट पुन्हा चालू झालेली आहे। तुम्ही बांधकाम कामगार योजना या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करायचं आहे आणि तुमची आजच अपॉइंटमेंट नोंदणी जी असणार आहे तर ती करायची आहे। नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागत असतात बघा। ही नोंदणी जी आहे तर ही आपल्याला ऑनलाईन करावी लागत असते। यासाठी काहीच म्हणजे कागदपत्रे सध्या लागत नसतात। ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी रजिस्टर नंबर जो असतो तर तो आपल्याला टाकायचा असतो, आधार नंबर टाकायचा असतो, त्यानंतर प्रिंट काढायची असते आणि आपल्या मोबाईलचा जो नंबर असतो तर तो नंबर आपल्याला द्यायचा असतो। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP येतो। त्यानंतर बघा, कॅलेंडर सिलेक्ट करायचं असतं। कॅलेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही प्रिंट काढू शकता आणि ही प्रिंट जी असणार आहे बाहेरून तुम्ही काढून आणायची आहे। तर बघा, बांधकाम कामगार असणार आहेत अजूनपर्यंत त्यांना सेफ्टी किट मिळालेलं नसेल, एसेन्शियल्स किट मिळाले नसेल, परंतु भांडी संच मिळालेला आहे। तर अशा बांधकाम कामगारांनी पेटी संचासाठी आणि एसेन्शियल्स किटसाठी नोंदणी किंवा अर्ज तुम्ही करू शकता। परंतु ज्या बांधकाम कामगारांना अद्याप 30 भांडी संच मिळालेला नसेल, मग त्यामध्ये 30 भांडी संचामध्ये गृहोपयोगी संच असतो तर तो मिळालेला नसेल, तर तुम्ही तुमची आजच अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता। तर भांडी घेऊन येण्यासाठी आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट द्यावे लागत असतात तर ते सर्वात अगोदर आपल्याला रक्त द्यावे लागत असतं। थंब दिल्याच्या नंतर 15 दिवसानंतर आपली भांडी वाटप हे चालू असतं। तर आज आहे 15 जुलै 2026। तर आजची महत्त्वाची अपडेट्स बघा। तर भांडी वाटपासाठी जर तुम्हाला भांडी मिळणार असतील तर बघा, ज्या बांधकाम कामगारांनी आपली अपॉइंटमेंट एप्रिल आणि मे महिन्यामध्ये केलेली असेल तर अशाच बांधकाम कामगारांना भांडी वाटप हे या महिन्यामध्ये होणार आहे। तत्पूर्वी बघा, तुम्ही भांडी संचासाठी जी अपॉइंटमेंट बुक करायची आहे तर आपली नाव नोंदणी जी आहे ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे अहिल्यानगर, त्याचबरोबर सोलापूर, पुणे जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या बांधकाम कामगारांनी आपली आजच ऑनलाईन नोंदणी करायची आहे। भांडी वाटपासाठी जे केंद्र निवडलेलं असेल तर ते केंद्र सुद्धा जवळचे तुम्ही निवडायचे आहे। तालुक्याचे ठिकाण, तालुका जर तुम्हाला जवळचा पडत असेल तर मग नक्कीच तुम्ही तालुक्याच्या जवळचे केंद्र निवडायचे आहे, नाहीतर मग तुम्ही जवळचे आसपासचे केंद्र हे निवडू शकता। तर आजची माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।